9 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 8 मार्च. स्पष्टीकरण. नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आला आहे. हा दिवस दरवर्षी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आणि समानतेसाठी जागरूकता वाढवण्यासाठी जगभरात साजरा केला जातो. 2026 साठी या दिनाची मुख्य संकल्पना गिफ्ट गेन म्हणजेच मिळवण्यासाठी द्या अशी आहे. उद्देश: महिला सक्षमीकरण, समानता आणि त्यांच्या हक्कांच्या संघर्षाला प्रोत्साहन देणे. इतिहास: याची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली आणि संयुक्त राष्ट्रांनी 1975 मध्ये याला अधिकृत मान्यता दिली. महत्त्व: हा दिवस महिलांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने अधिकार आणि सन्मान देण्याच्या आवश्यकतेवर भर देतो. प्रश्न 2. नुकतेच कोणत्या बँकेने ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डच्या माध्यमातून 10,000 कोटी उभारले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी BOB म्हणजेच बँक ऑफ बडोदा. स्पष्टीकरण. बँक ऑफ बडोदाने मार्च 2026 मध्ये ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डच्या माध्यमातून 10,000 कोटी उभारले आहेत. हा 7 वर्षाच्या कालावधीचा बॉन्ड आहे, ज्याद्वारे उभारलेल्या निधीचा वापर हरित आणि शाश्वत प्रकल्पांच्या उदाहरणादाखल नूतनीकरणक्षम ऊर्जा वित्तपुरवठ्यासाठी केला जाईल. मुख्य तथ्ये. बँक ऑफ बडोदा. रक्कम 10,000 कोटी. कालावधी 7 वर्षे. उद्देश: हरित आणि शाश्वत प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे. महत्त्वाची वैशिष्ट्य: घरगुती स्तरावर ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डच्या माध्यमातून एवढी मोठी रक्कम उभारणारी ही भारतातील पहिली बँक ठरली आहे. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. DBSने विजा सोबत AI आधारित एजंटिक पेमेंट पायलट सुरू केले. इंडियन ओव्हरसीज बँकेने ऑनलाईन डेथ क्लेम सेटलमेंट पोर्टल लॉन्च केले. पंजाब नॅशनल बँकेने भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ सोल्जरथॉन 2026 ची घोषणा केली. गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी PNBने व्हॉट्सॲपवर डीमॅट पाहण्याची सेवा सुरू केली. कोटक महिंद्रा बँकेने भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल FPI परवाना जारी केला. ॲक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विनाहमी रूफटॉप सोलर लोन लॉन्च केले. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताचे पहिले RRB सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले. सर्वेश रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य सरव्यवस्थापक बनले. प्रश्न 3. नुकतेच संरक्षण राज्यमंत्री श्री संजय सेठ यांनी कोठे प्रगत आधार सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी रांची. स्पष्टीकरण. संरक्षण राज्यमंत्री श्री संजय सेठ यांनी 6 मार्च 2026 रोजी झारखंडची राजधानी रांची येथे एका प्रगत आधार सेवा केंद्राचे उद्घाटन केले. हे केंद्र कांटाटोली, रांची येथील एस्टेट प्लाझा मध्ये स्थित आहे. या सुविधेचा उद्देश रांची आणि आसपासच्या भागातील नागरिकांसाठी आधारशी संबंधित सेवा अधिक चांगल्या आणि सुलभ करणे हा आहे. प्रश्न 4. नुकताच सर्वात जलद 50 मीटर लिंबो स्केटिंगसाठी जागतिक विक्रम कोणी केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी सृष्टी शर्मा. स्पष्टीकरण. भारतीय रोलर स्केटर सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिने नुकताच सर्वात जलद 50 मीटर लिंबो स्केटिंगचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तिने महाराष्ट्रात 28 फेब्रुवारी 2026 रोजी सलग खाली उतरणाऱ्या खांबांच्या खालून अवघ्या 7.46 सेकंदात हे अंतर पार केले. मुख्य तथ्ये. विक्रम: 50 मीटर अंतर 7.46 सेकंदात पूर्ण केले. स्थान: हा विक्रम महाराष्ट्रात करण्यात आला. कामगिरी: ही तिची 10वी जागतिक विक्रम कामगिरी असल्याचे सांगितले जात आहे. जुना विक्रम तिने 2023 मध्ये केलेल्या स्वतःच्या 9.59 सेकंदांच्या विक्रमाला मागे टाकले. सृष्टी शर्माच्या या कामगिरीने तिला जगातील सर्वात वेगवान लिंबो स्केटर्सपैकी एक बनवले आहे. प्रश्न 5. नुकतेच हाताने मैला साफ करण्याची प्रथा संपवण्यासाठी AI जीट स्पायडर रोबोट कोठे तैनात करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी तिरुवनंतपुरम. स्पष्टीकरण. हाताने मैला साफ करण्याची प्रथा संपवण्यासाठी
आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने थंपानूर येथील रेल्वे स्थानक परिसराजवळील अमाईझंचन कालव्यामध्ये AI चालित रोबोटिक कालवा स्वच्छता प्रणाली जीत स्पायडर सुरू केली आहे. हे स्वच्छ भारत मिशन शहरी 2 अंतर्गत तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने उच्च जोखीम असलेल्या क्षेत्रांत कालव्यांची सुरक्षित, अचूक आणि मानवरहित साफसफाई करण्यासाठी AI चालित जीत स्पायडर रोबोट तैनात केला आहे. प्रश्न 6. नुकतीच बार्बी ड्रीम टीममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण ठरली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, स्मृती मांधना. स्पष्टीकरण: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मांधना बार्बी ड्रीम टीममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 च्या आधी मॅटेलने तिला हा खास सन्मान दिला आहे, ज्याअंतर्गत तिच्यासारखी दिसणारी एक विशेष बार्बी डॉल तयार करण्यात आली आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू आहे. या सन्मानाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी: ऐतिहासिक कामगिरी: स्मृती मांधना ही जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे जिच्या प्रतिमेची बार्बी बाहुली तयार करण्यात आली आहे. इतर मान्यवर या टीममध्ये सेरेना आणि क्लो केली सारखी मोठी नावेही समाविष्ट आहेत. कामगिरी: मांधनाने महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे नेतृत्व केले आणि 2025 चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही ती भाग होती. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या देशाने पार्किन्सन आणि हार्ट फेलियरसाठी जगातील पहिल्या IPS स्टेम सेल उपचारांना मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जपान. स्पष्टीकरण: नुकतेच जपानने पार्किन्सन रोग आणि गंभीर हार्ट फेलियरच्या उपचारांसाठी जगातील पहिल्या प्रवृत्त प्लुरिपोटेंट स्टेम सेल उपचारांना मंजुरी दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय पुनरुज्जीवन औषधोपचारामध्ये एक मोठा टप्पा आहे, जो औषधांच्या माध्यमातून अवयवांचे पुनरुज्जीवन करण्यावर लक्ष केंद्रित करतो. उपचार पद्धती: पार्किन्सन उपचार क्योटो विद्यापीठाच्या संशोधकांनी प्रयोगशाळेत तयार केलेले डोपामाइन उत्पादक न्यूरॉन्स प्रत्यारोपित केले आहेत, ज्यामुळे मोटार कार्यामध्ये सुधारणा आणि डोपामाइन हालचालीमध्ये वाढ दिसून आली आहे. हार्ट फेलियर उपचार: IPS पेशींचा वापर करून हृदयाच्या ऊती दुरुस्त करण्यासाठी या थेरपीला मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी: जपानच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका तज्ज्ञ समितीने या 2 उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्रीला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये 7 वर्षांच्या आत सुरक्षा आणि परिणामकारकतेची पुनश्च पडताळणी अनिवार्य आहे. जपान देशाची माहिती: राजधानी टोक्यो. चलन जपानी येन. पंतप्रधान सानाए ताकाइची. जपानमध्ये भारताचे राजदूत सीबी जॉर्ज हे आहेत. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि जपान दरम्यान संयुक्त लष्करी सराव धर्म गाजियन, उत्तराखंडमध्ये सुरू झाला. भारत आणि जपानने सागरी प्रदूषण नियंत्रणाबाबत संयुक्त सराव केला. भारत जपानला मागे टाकून जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. संयुक्त हवाई सराव वीर गाजियन 2025 भारत आणि जपान दरम्यान झाला. जपानने जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाजाकी कारिवा पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली. जपानने जगातील पहिले येन आधारित स्टेबलकॉइन JPYC लॉन्च केले. प्रश्न 8. नुकतेच भारतातील पहिले रिव्हराइन म्हणजेच नदी आधारित लाईट हाऊस कोणत्या नदीवर बांधले जाणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ब्रह्मपुत्रा. स्पष्टीकरण: भारतातील पहिले नदी आधारित लाईट हाऊस आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर राष्ट्रीय जलमार्ग -2 वर बांधले जाणार आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 5 मार्च 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी येथे 4 लाईट हाऊसची पायाभरणी केली. प्रकल्प तपशील: उंची 20 मीटर उंच. ठिकाण: हे लाईट हाऊस पांडू, बोगीबील, सिलघाट आणि बिस्वनाथ घाट येथे स्थापित केले जातील. उद्देश: रात्रीच्या वेळी नौकानयन सुधारणे आणि खराब हवामानात जहाजांना मार्गदर्शन करणे. ऊर्जा: हे सौर ऊर्जेवर चालणारे असतील. अंमलबजावणी: या प्रकल्पाची अंमलबजावणी भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण आणि लाईट हाऊस व लाईटशिप संचालनालय द्वारे संयुक्तपणे केली जात आहे. हा प्रकल्प ईशान्य भारतात जलवाहतूक आणि व्यापाराला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा पुढाकार आहे. प्रश्न 9.
नुकतेच कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने होलिस्टिक होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, लडाख. स्पष्टीकरण. केंद्रशासित प्रदेश लडाखच्या पर्यटन विभागाने 5 ते 6 मार्च 2026 रोजी होलिस्टिक होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क लॉन्च केले आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील सामुदायिक पर्यटनाला चालना देणे आणि होमस्टेचे सूक्ष्म उद्योगात रूपांतर करणे हा आहे. महत्त्वाचे तपशील. लॉन्च. पर्यटन सचिव संजीत रॉड्रिक्स यांनी लेहमध्ये केले. योजना. हा उपक्रम पीएम जनजाती उन्नत ग्राम अंतर्गत 19 गावांमध्ये 111 होमस्टे विकसित करण्याचा भाग आहे. प्रशिक्षण. होमस्टे सुधारण्यासाठी 21 दिवसांचे प्रशिक्षण, स्थानिक उपजीविकेत वाढ आणि जबाबदार पर्यटनाला चालना देणे. हे फ्रेमवर्क स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल आणि लडाखच्या दुर्गम भागात पर्यटन पायाभूत सुविधा मजबूत करेल. आता पाहू लडाखशी संबंधित इतर चालू घडामोडी. वायुसेना प्रमुखांनी लडाखमध्ये न्योमा एअरबेसचे उद्घाटन केले. लडाखमध्ये समुद्रसपाटीपासून 19,400 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच मोटारयोग्य रस्ता बांधण्यात आला. लडाखच्या रिग्झिन यांगदोलने दक्षिण कोरियामध्ये आयोजित हॉकी टुगेदर इंटरनॅशनल कोचिंग कॅम्पमध्ये सहभाग घेतला. इस्रोच्या उच्च उंचीवरील अॅनालॉग मिशन होपचे उद्घाटन लडाखमध्ये करण्यात आले. भारतीय सैन्याने आकाश प्राइम या स्वदेशी विकसित हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी लडाखमध्ये केली. प्रश्न 10. नुकतेच भारताने नौदलासाठी कोणत्या देशाकडून शटिल क्षेपणास्त्र खरेदी करण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, रशिया. स्पष्टीकरण. भारताने नुकताच मार्च 2026 मध्ये रशियाच्या JSC रोसबोरनेक्सपोर्ट या कंपनीसोबत भारतीय नौदलासाठी व्हर्टिकल लॉन्च शटिल क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी 2,182 कोटी रुपयांचा करार केला आहे. या संरक्षण कराराचा उद्देश आघाडीच्या युद्धनौकांची हवाई संरक्षण क्षमता वाढवणे आणि हिंद महासागरातील धोक्यांना तोंड देणे हा आहे. मुख्य तपशील. क्षेपणास्त्र व्हर्टिकल लॉन्च शटिल. कराराची रक्कम 2,182 कोटी. वैशिष्ट्य. कमी अंतरावर एकाच वेळी 12 धोके नष्ट करू शकतात. हवामान. ही क्षेपणास्त्रे कोणत्याही हवामानात काम करण्यास सक्षम आहेत. हा करार संरक्षण मंत्रालयाने केला असून तो भारत आणि रशियामधील वेळोवेळी सिद्ध झालेल्या संरक्षण भागीदारीला अधोरेखित करतो. फ्रान्स देशाची माहिती. राजधानी पॅरिस. चलन युरो. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबेस्टिन लेकोर्न यांनी मंत्रिमंडळाच्या नियुक्तीनंतर काही तासांतच राजीनामा दिला. आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्रतिबंध विधेयक मंजूर केले. फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण जास्त नोंदवले गेले. इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या साफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला. फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रश्न 11. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया ॲक्सेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कर्नाटक. स्पष्टीकरण. कर्नाटक सरकारने नुकताच 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मुलांचे मानसिक आरोग्य, एकाग्रता आणि डिजिटल व्यसन कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हा पुढाकार ऑनलाईन धोक्यांपासून सुरक्षा प्रदान करण्यासाठी घेण्यात आला आहे. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. IBM ने भारतातील पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर बेंगळुरूमध्ये लॉन्च केले. कर्नाटकमध्ये जमिनीची मालकी प्रक्रिया डिजिटल आणि जलद करण्यासाठी ऑटोम्युटेशन सुरू झाले. मंगळुरूला भारताचे सर्वात सुरक्षित शहर घोषित करण्यात आले आहे. कर्नाटकने महिला उद्योजकासाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले. कर्नाटक सरकारने महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी अक्का पाडे योजनेला मंजुरी दिली.
प्रश्न 12. नुकतेच खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, छत्तीसगड. स्पष्टीकरण. नुकत्याच घोषित केलेल्या माहितीनुसार छत्तीसगड राज्यात खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन केले जाईल. हे आयोजन मार्च 25 ते 6 एप्रिल 2026 पर्यंत असेल आणि यामध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, नेमबाजीसह 7 पदक स्पर्धांमध्ये देशभरातील आदिवासी खेळाडू सहभागी होतील. हे देशात पहिल्यांदाच आयोजित होणारे खेलो इंडिया ट्रायबल गेम्स आहेत, ज्याचा उद्देश आदिवासी तरुणांना सक्षम बनवणे हा आहे. खेळ व शुभंकर मोरवीर. 7 पदक स्पर्धा ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, नेमबाजी, पोहणे, कुस्ती. 2 प्रात्यक्षिक खेळ मल्लखांब आणि कबड्डी. छत्तीसगड राज्याची माहिती. राजधानी रायपूर. मुख्यमंत्री विष्णुदेव साय. राज्यपाल रामेन डेका. आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर चालू घडामोडी. अपार ID तयार करण्यात छत्तीसगड आघाडीवर राहिले. पंतप्रधान मोदींनी रायपूरमध्ये शांती शिखर मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडच्या नवीन विधानसभा भवनाचे उद्घाटन केले. छत्तीसगडमध्ये काळवीट पुनरागमन योजना यशस्वीपणे लागू करण्यात आली. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकताच हातची रिसाला महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, महाराष्ट्र. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. इस्रायलमध्ये UPI ची सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानच्या रशीद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. गुंज 2026 युवा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. वाराणसीमध्ये 1 तासाच्या आत 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजनेची घोषणा केली. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला आहे. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदाच रणजी करंडकचे जेतेपद पटकावले. दिल्लीत ई-बाईक दीदी योजना सुरू केली जाईल. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे. आरव डेंगला भारताचा 93वा ग्रँडमास्टर बनला आहे. झिम्बाब्वेने लेनकॅपवीर HIV इंजेक्शन सुरू केले. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.